तहूर राणाला दिल्ली कोर्टामध्ये पटियाला हाऊस कोर्टामध्ये दिल्लीच्या हजर करण्यात आलंय। पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। पटियाला हाऊस कोर्टातील बंद खोलीमध्ये तहूर राणाची सुनावणी सुरू झाली आहे। तहूर राणा हा 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। त्याला आज सकाळीच अमेरिकेतून भारतामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याला आता पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आले। एका बंद खोलीमध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। राणा हा पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे ISI आणि लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात असल्याचा ठपका आहे। त्याचबरोबर 26/11 हल्ल्यातला मास्टरमाइंड असल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। 2009 मध्ये अमेरिकेत अटक झालेला राणा त्याच्यावर डॅनिश वृत्तपत्र जुलियस पोस्टनवर हल्ल्याचा कट आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं यासारख्या गंभीर आरोपांखाली त्याला दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि भारताला तो 26/11च्या हल्ल्यासंदर्भात भारताने त्याच्यावर नॉन बेनेबल वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेलं होतं आणि अखेर ट्रम्प सरकार आलं आणि ट्रम्प यांनी प्रत्यार्पणाला मान्यता दिली आणि आज अखेर तहूर राणाला भारतात आणण्यात आलेला आहे आणि त्याला आता पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। बंद खोलीमध्ये चर्चेला सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूचे वकील, NIA चे वकील आणि तहूर राणाचे वकील सुद्धा या ठिकाणी या सुनावणीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नेमका सुनावणीमध्ये काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला अधिकृत मंजुरी दिली आणि त्यानंतर तहूर राणा भारतात पाठवला जाणार असून त्याला शिक्षा भोगावी लागेल। तो या जगातील अत्यंत घातक आणि भयानक लोकांपैकी असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्यावेळेला दिलेली होती आणि अखेर तहूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता। आज अखेर सगळ्या प्रक्रिया अमेरिकेतल्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तहूर राणाचं प्रत्यार्पण पूर्ण झाल्यानंतर त्याला आज भारतामध्ये एका खास विमानानं त्याला भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर NIA ची टीम तहूर राणाला आणण्यासाठी NIA चे खास पथक जे आहे ते अमेरिकेला सुद्धा रवाना झालेलं होतं आणि त्यानंतर एका खास विमानानं तहूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलंय। तहूर राणाला घेऊन NIA ची टीम दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। बंद खोलीमध्ये पटियाला हाऊस कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। न्यायमूर्ती चंद्रसिंह यांच्या बेंच पुढे या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर ही दृश्य बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकतोय की पटियाला हाऊस कोर्टाच्या परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर या तहूर राणाला 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला हा मास्टरमाइंड असलेल्या तहूर राणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जोर धरताना पाहायला मिळते आहे। जे 26/11 दहशतवादी हल्ल्यातले जे पीडित आहेत त्यांनीही कठोरात कठोर शासन या तहूर राणाला करण्याची मागणी केलेली आहे। ज्याप्रमाणे कसाबचे लाड करण्यात आले, कसाबला बिर्याणी खाऊ घालण्यात आली, कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला, तशा पद्धतीनं तहूर राणाच्या बाबतीमध्ये होऊ नये। न्यायालयीन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात यावी आणि तहूर राणाला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी 26/11च्या पीडितांनी केलेली आहे आणि तरच 26/11 दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांना न्याय मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त होते। ही दोन दृश्य आपण बघतोय। तहूर राणाला भारतात आणल्यानंतर NIA कडून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघितलं तर NIAनं एक फोटो सुद्धा जारी केलेला आहे। त्यामध्ये तहूर राणा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला फोटो आहे भारतात आणल्यानंतरचा त्याचा। तर दुसरी दृश्य आहे तहूर राणाला पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। तहूर राणाच्या बंद खोलीमध्ये पटियाला हाऊस कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आता कोर्ट या सगळ्यामध्ये आपण बघितलं तहूर राणाची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौकशी केली जाणार आहे आणि पुन्हा एकदा जाऊयात नवी दिल्लीला। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, इन कॅमेरा प्रोसिडिंग सुरू झालेत। इन कॅमेरा म्हणजे बंद खोली आहे आणि त्यात सुनवाई चालू आहे जिथे तहूर राणाला पेश केलं गेलंय। सिक्युरिटी कन्सर्न्सला घेऊन जे आहे हे घेतलं गेलं आहे। NIAच्या जनरली सगळ्या ज्या केसेस असतात त्या इन कॅमेरा असतात। आता NIA कडून हे सांगितलं जात आहे की राणाच्या अगेन्स्ट काय केस आहे, खटला काय आहे राणाच्या, ते NIA सध्या कोर्टासमोर जे सांगती आहे। कोणत्या ज्या UAPAच्या सेक्शन्स आहेत त्याच्या तहत राणावरती काय वेगळे चार्जेस लागले आहेत आणि कशी एक ती चार्जशीट जी आहे ती जी फाईल केली गेली आहे त्या सगळ्यांना घेऊन
जे आहे ते पेश केलं गेलं आहे. IPC 121, 121A, 302 आणि असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. UAPA ऍक्टच्या तहत ते राणाच्या विरोधात लावलं गेलं आहे. आणि सध्या कोर्ट रूम मध्ये नुसतं जज, कोर्टचं स्टाफ आणि NIAचे वकील आणि बरोबर तहूर राणाचे वकील जे आहेत ते सध्या तिथे उपस्थित आहेत. NIA कडून वकील दयान कृष्णन जे सिनियर वकील आहेत आणि बरोबरच नरेंद्र मान हे सध्या जे आहेत आपल्याकडून आर्ग्युमेंट्स ठेवत आहेत आणि ते सांगतायत की काय वेगळे वेगळे कशा प्रकाराने एक कॉन्स्पिरसी होती. ही नुसतं एक 26/11 मुंबई हल्ला असंच नाही तर पूर्ण देशभराला हादरलेला अशी ती गोष्ट होती आणि तसं हे पूर्ण एक कॉन्स्पिरसी केली गेली आहे. त्यांच्या जे कोर्ट रूम आहे तिथे एकदम स्ट्रिक्ट सिक्युरिटी अरेंजमेंट्स आहेत. कोर्ट रूम मध्येच नाही, पटियाला हाऊस पूर्ण कोर्टाला खाली केलं गेलंय, पूर्ण परिसर खाली केलं गेलं आहे आणि तिथे नुसतं ज्या या केसच्या संदर्भित लोक आहेत ते सध्या आहेत. NIA सध्या हे पण सांगते आहे की कशा प्रकाराने प्रत्यर्पण केलं गेलं, काय सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि प्रोसिजर्स जे आहे फॉलो केले गेले ज्याच्यामुळे आज तहूर राणा भारतात आला आहे आणि कशा प्रकाराने यश मिळालं आहे. अगदी उर्वशी, कुठेतरी NIAच्या वकिलांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली अशा प्रकारची माहिती मिळते. काय सांगाल सविस्तर? सूत्रांकडून असं समजून येत आहे की 14 दिवसांची कोठडीची मागणी केली गेली आहे. हा एक प्रोसिजर प्रोटोकॉल असतो. जेव्हा पहिली जी कोठडी असते ती 14 दिवसांची मागितली जाते. पण महत्वाचं हे आहे सध्या की NIAच्या कोठडी NIAने आपल्या स्वतःच्या कोठडीमध्ये जे आहे हे मागितलं आहे. उसके 5 मिनट बाद कोर्ट में सुनवाई शुरू हो गई क्योंकि जज इंतजार ही कर रहे थे और इस मामले में जो NIA के जो वकील हैं ध्यान कृष्णन और स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर जो कि 3 साल के लिए नियुक्त किए गए हैं नरेंद्र मान, जिनको एक लंबा अनुभव रहा है इस तरह के मामलों में पैरवी करने का, वो NIA की तरफ पक्ष इस मामले में रख रहे हैं. कोर्ट को जानकारी दी जा रही है. जहां तक नरेंद्र मान की बात है तो CBI की तरफ से कई महत्वपूर्ण मामलों में उन्होंने पैरवी की है. बोफोर्स का केस हो, इसके अलावा झारखंड मुक्ति मोर्चा के सांसदों का जो रिश्वत वाला केस था उसमें उन्होंने CBI की पैरवी की. तो कई अहम मामलों में पैरवी का उनको पहले से अनुभव रहा है और इस मामले में वो 3 साल के लिए स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर नियुक्त किए गए हैं. यानी 3 साल तक वो NIA का पक्ष इस मामले में कोर्ट में रखेंगे. तो वो कोर्ट रूम के अंदर मौजूद हैं. तहूर राणा की तरफ से कोई पैरवी में कमी ना रहे, उनकी तरफ का भी प्रतिनिधित्व रहे वकील के तौर पर, इसलिए दिल्ली लीगल सर्विस अथॉरिटी की तरफ से पीयूष सचदेवा को नियुक्त किया गया है. वो भी कोर्ट रूम में मौजूद है. आपण बघतोय या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी सुरुवात झालेली आहे आणि आता या सगळ्यामध्ये 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याची, NIA कोठडीची मागणी केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट या सगळ्यामध्ये काय निर्णय देणार ते बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तहूर राणाला कोर्टात हजर करण्यात आलंय. I'm reporting right now. The prosecutors appointed by the government, they are आपण बघतोय आणि सुनावणीला सुरुवात झालेली आहे. दोन्हीकडून युक्तिवाद करण्यात येतोय आणि एकंदरीतच तहूर राणानं केलेली जी कृत्य आहे त्यानं ज्या कशा पद्धतीनं या सगळ्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता हे कोर्टापुढे सादर केलं जात आहे. में कोर्ट को जानकारी दी गई है. मेडिकल जो उसका हुआ है उसकी जानकारी दी गई है. कोर्ट को बताया गया है कि किन धाराओं के तहत मामला दर्ज किया गया था, किन धाराओं के तहत चार्जशीट दायर की गई थी. 26/11 के मामले में तहूर राणा का क्या रोल है, हिडली के साथ उसके जो कनेक्शन है उसकी बात कही गई है. और NIA की तरफ से अब उम्मीद यह है कि कोर्ट से रिमांड के बारे में बताया जाएगा कि आखिर कितने दिनों की रिमांड चाहिए. तकरीबन 20 से 25 मिनट का वक्त हो चुका है जब अदालती कार्रवाई इस मामले को लेकर के शुरू हो चुकी है. NIA की तरफ से अभी सारे केस का जो पृष्ठभूमि है उसकी जानकारी दी गई है और बताया गया है कि कैसे इस मामले में जो
भारतीय जांच एजेंसियों के लिए एक बड़ी कामयाबी है तहव्वुर राणा की गिरफ्तारी और उसके बाद उसकी कोर्ट में पेशी। जैसा मैंने कहा कि 2009 में ये केस दर्ज किया गया था, 2011 में इस केस को लेकर के चार्जशीट दाखिल की गई थी इसी कोर्ट में। इसी बीच कोर्ट ने NBW जारी किया सारे 9 आरोपियों के खिलाफ। जो बाकी 7 आरोपी थे जो कि पाकिस्तान में हैं, उनके लिए रेड कॉर्नर नोटिस जारी किए गए। और चूंकि तहव्वुर राणा और हेडली दोनों को US में गिरफ्तार कर लिया गया था 2009 में, तो इसके लिए भारत की तरफ से प्रत्यर्पण का आग्रह किया गया। और उसके बाद तहव्वुर राणा ने हर वो कोशिश की जिसके जरिए उसका प्रत्यर्पण ना हो पाए, लेकिन निचली अदालत से लेकर US सुप्रीम कोर्ट तक उसका केस नहीं ठहर पाया। आपण बघतोय पटेल हाऊस कोर्टाच्या परिसरातली ही दृश्य आहेत आणि त्याचबरोबर आतमध्ये सुनावणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीनं तहव्वुर राणाच्या भारतात आणल्यापासून जी प्रक्रिया करण्यात आलेली आहे, तहव्वुर राणाचं मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे, त्या सगळ्याची माहिती कोर्टाला NIAच्या वकिलांकडून दिली जाते आणि त्यानंतर आता तहव्वुर राणाच्या वकिलांकडून सुद्धा या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे, युक्तिवाद आहे, तो कोर्टामध्ये करायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 25 ते 30 मिनिटांपासून हा सगळा युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू आहे। लगातार जो पुलिसकर्मी हैं वो यहाँ पर मौजूद हैं, लगातार यहाँ पर चेकिंग चल रही है और जो पटियाला हाउस कोर्ट के राउंड अबाउट जितना भी सिक्योरिटी है वहां पर उसको बढ़ाया गया है। और इसी के साथ पुलिस की यही कोशिश है कि कोई ऐसा शख्स अंदर दाखिल ना हो पाए जो कि कोर्ट से जिसका कोई ताल्लुक ना हो। और इसी के साथ पुलिस की कोशिश ये लगातार जारी है। बिल्कुल मैं आपको बताऊं कि करीब यहाँ पर 250 से ज्यादा जो पुलिसकर्मी हैं उनको यहाँ पर तैनात किया गया, जो कि बाहर का एरिया है, इंडिया गेट आउटर सर्कल के ठीक बाहर, जो कि गेट नंबर 4 है पटियाला हाउस कोर्ट का, उसके बाहर का जो एरिया है, यहाँ पर करीब 250 से ज्यादा जो पुलिसकर्मी हैं उसको यहाँ पर तैनात किया गया है। वही इसी के साथ अगर आप इस गेट से अंदर की तरफ जाते हैं, क्योंकि पटियाला हाउस कोर्ट में जाने के तमाम रास्ते हैं। जी शिवांगी। तो जवळपास 25 ते 30 मिनिटांपासून दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये तहव्वुर राणाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तहव्वुर राणाच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला, त्याचबरोबर NIAच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केलेला आहे आणि त्यामुळे तहव्वुर राणाने ज्या पद्धतीने त्या रिमांडची मागणी केली जाते काय हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेली माहिती आहे त्यामध्ये तहव्वुर राणाच्या NIA कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। बंद खोलीमध्ये, पटियाला हाऊस कोर्टाच्या बंद खोलीमध्ये या सगळ्या चर्चेला, या सगळ्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटियाला हाऊस कोर्टाच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसर रिकामा केल्याची माहिती सुद्धा मिळते आणि त्यामुळे पोलिसांकडून, दिल्ली पोलिसांकडून खास करून एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कडेकोट सुरक्षा व्यवस्था या परिसरामध्ये ठेवण्यात आलेली आहे। मागच्या 25 ते 30 मिनिटांपासून या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। नेमका आता कोर्ट काय निर्णय देते ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलाय, त्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आला। हर बार जब कोई आरोपी पेश होता है तो कोर्ट उससे पूछता है कि क्या वो अपने कोई वकील को नियुक्त करना चाहेंगे और या फिर जो दिल्ली लीगल सर्विस अथॉरिटी की तरफ से जो वकील मुहैया कराया गया है क्या वही उसी के जरिए अपना पक्ष रखना चाहेंगे। तो तहव्वुर राणा से भी ये सवाल कोर्ट ने पूछा ही होगा। ये कार्यालय के बाहर सुरक्षा के पुख्ता इंतजाम, सुबह से ही ये पूरा रास्ता बंद कर दिया गया था। बंद इसलिए किया गया था कि ताकि किसी भी तरह की सिक्योरिटी को लेकर कोई परेशानी न हो, उसको ध्यान में रखते हुए लगातार यहाँ पर दिल्ली पुलिस के जवान, जो अर्धसैनिक बल हैं, उनके जवान लगाए गए हैं। बैरियर्स कई जगह लगाए गए हैं। 3 से 4 लेयर की पूरी ये सिक्योरिटी है ताकि परेशानी ना हो, क्योंकि थ्रेट्स लगातार हैं और उस थ्रेट्स को ध्यान में रखते हुए भी अब से
अब से कुछ देर पहले जो हमने तस्वीरें देखी राणा की, उसमें भी जो तस्वीर जारी की गई थी वो पीछे से जारी की गई थी। यानी सिक्योरिटी एक बेहद अहम कंसर्न है इस पूरे मामले को लेकर, और उसको ध्यान में रखते हुए लगातार पुलिस आसपास के इलाकों में इसी तरीके से मॉनिटरिंग कर रही है, नजर रखी जा रही है। हालांकि अब से कुछ देर बाद जब वो यहाँ पर पहुंचेगा तो उसके सामने सवालों की एक लंबी फहरिस्त होगी जिसका उसे जवाब देना पड़ेगा। जारी करके बयान जारी किया गया कि वो एश्योर करते हैं कि कोर्ट के अंदर जो जुडिशियल कार्रवाई है उसमें कोई बाधा ना पहुंचे, कोई कानून व्यवस्था की स्थिति ना बिगड़े, ये वो सुनिश्चित करने की कोशिश करेंगे। आपण बघितलं की या सगळ्यामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तहूर राणाला सुद्धा विचारलं जाणार आहे की जे वकील अथॉरिटीने देण्यात आलेला आहे तो तुम्हाला चालेल किंवा तुझी बाजू ठेवण्यासाठी कोणता वकील देण्यात येणार आहे, अशा प्रकारची विचारणा सुद्धा तहूर राणाला केली जाणार असल्याची माहिती आहे। जवळपास 30 ते 35 मिनिटांपासून या सगळ्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पटियाला हाऊस कोर्टातल्या बंद खोलीमध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळे आपण बघतोय तहूर राणाला 2009 मध्येच अमेरिकेमध्ये अटक झालेली आहे आणि त्यापासून त्याच्या प्रत्यार्पणाचे डेव्हिड हेडली आणि तहूर राणाला दोघांनाही 2009 मध्येच अमेरिकेत अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाच्या सगळ्या प्रक्रिया सुरू होती। अनेक वेळा मागणी करण्यात आली होती, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आणि आज अखेर तहूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। एका खास विमानाने त्याला भारतात आणण्यात आलंय। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे आणि यानंतर आता मागच्या 35 मिनिटांपासून हा सगळा युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एनआयएनं तहूर राणाला यूएपी अंतर्गत अटक केलेली आहे। विमानतळावरच त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। त्याच्या वैद्यकीय चाचणी संदर्भातली माहिती सुद्धा पटियाला हाऊस कोर्टाला देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या सगळ्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। जवळपास 30 दिवसांपर्यंत पोलीस कोठडीची तरतूद यूएपीए कायद्याअंतर्गत आहे आणि त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी सुद्धा एनआयएला 180 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर लष्कर-ए-तोयबा आणि हरकत-उल जिहाद इस्लामी या 2 दहशतवादी संघटनांची त्याचा संबंध असल्याचा आरोप आहे। दरम्यान पटियाला हाऊस कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो सील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। उर्वशी, सध्या आपण बघितलं तर तिथे कोर्ट रूम मध्ये आरोपपत्रामध्ये काय काय वेगळे असे आरोप मांडले गेले आहेत, काय वेगळे आरोप आहेत तहूर राणाच्या विरोधात, काय गुन्हा जे आहे त्याला चार्जशीट मध्ये जे लिहिलं गेलंय त्या सगळ्यांचं आता डिटेलिंग तिथे कोर्ट रूम मध्ये सांगितलं जात आहे। चार्जशीट आपण बघितली जी24 तासच्या पण हातात आहे। तिथे आपण बघितलं तर तहूर राणावरती वेगवेगळे गुन्हे जे आहेत त्यात एक म्हणजे या पूर्ण प्रकरणात तहूर राणा यांची एक भूमिका म्हणजे को कॉन्स्पिरेटर, म्हणजे त्यांनी कट रचला आहे, सकट जे आहे रचलं असल्याचं स्पष्ट झालं आहे असं सांगून येत आहे। इतकंच नाही तर डेव्हिड हेडली आणि वेगळे जे दुसरे यांचे सहकारी होते ते सगळे भारताच्या ह्या दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी लॉजिस्टिक, आर्थिक आणि तसंच वेगवेगळ्या लेवलची जी मदत आहे ते त्याने पुरवली आहे। तर तहूर राणावरती खूप मोठा असा आरोप आहे, म्हणजे कट रचणारा आणि जे एक वेगळ्या ज्या मदती पाहिजे, मग ते आर्थिक म्हणा, लॉजिस्टिक्स म्हणा, हे सगळं आरोप जे आहे तहूर राणावरती आहे। इतकंच नाही तर जे तपासना सुरू होती एनआयएची त्यात हेही समोर आलं आहे की डेव्हिड कोलोमन हेडली याने शिकागो मध्ये तहूर राणा यांची भेट घेतली आणि तिथे हा पूर्ण जे 26/11 मुंबई हल्ला जो झाला तो कट तिथे रचला गेला आहे असं समजून येत आहे। आणि खास करून लष्कर-ए-तोयबाचे वेगवेगळे जे कामं दिले गेले त्यालाही तहूर राणाने इमिग्रेशन फॉर्म फर्स्ट वर्ल्ड इंटरनॅशनलचा हा कव्हर म्हणून त्याने वापरला आणि त्याने ते सगळं काम पूर्ण केलंय असे वेगवेगळे जे आरोप आहेत ते तहूर राणावरती लावले गेले आहेत। सध्या आपण बघितलं तर अजून दुसरेही यात आरोप आहेत, पण यूएपीए सेक्शनच्या तहत जे आहे याच्यावरती आज इथे खटला जे आहे त्याची प्रोसिडिंग सुरू झाली आहे आणि वेगवेगळे मत ठेवत आहेत। बेसिकली जे सरकारी वकील आहेत
सरकारकडून जे वकील आहेत त्यांनी NIAच्या या सगळ्या आरोपपत्रामध्ये जे जे वेगळे आरोप तहूर राणावरती आहे ते सांगतायत आणि ते अजून चौकशी करायला मागतायत, विचारपूस करायला मागतायत तहूर राणाला आणि म्हणून 14 दिवसाची कोठडी मागितली आहे असं समजून येतं. अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये जो वकील देण्यात आलेला आहे तहूर राणाला त्याच्याकडून काही युक्तिवाद करण्यात आला आहे किंवा काय माहिती तहूर राणाने दिली आहे का? सध्या अजून त्याचं युक्तिवाद एकदम असं समजलं नाहीये. एकतर इन कॅमेरा आहे आणि सिक्युरिटी कन्सर्न्स पण आहेत, म्हणून त्यांचा युक्तिवाद अजून सुरू झाला आहे का हा एक प्रश्न आहे. पण तहूर राणा यांनी जे NIA कडून पण बाहेर आला आहे ते म्हणजे हे की तहूर राणाने एकदा नाही, दोनदा नाही, तर वेगवेगळ्या लेवलवर तिकड US च्या कोर्टमध्ये त्याने वेगवेगळे रिझन्स दिलेले. इनफॅक्ट US च्या सुप्रीम कोर्ट जी म्हणजे हायेस्ट ऑथॉरिटी आहे तिथेही लास्ट जो केस होता तो पार्किन्सन डिसीजचा त्याने एक कारण दिलेला आणि म्हणून भारतात नाही यायची अशी मागणी केलेली जे US कोर्टाने फेटाळली. आणि आता जे आहे त्याच्यानंतरच हे इनफॅक्ट प्रत्यार्पण जे आहे ते सुरू झालं. आता सध्या कोर्टात युक्तिवाद सुरू आहे आणि सरकारी वकील हेही सांगतायत की कशा प्रकारे हा एक्स्ट्रॅडिशन म्हणजे प्रत्यार्पण झालं, काय डॉक्युमेंटेशन आले आणि तहूर राणाला इथे येणं का गरजेचं आहे. 26/11 घेऊन अजून खूप दोषी आहेत पण मास्टर माइंड तहूर राणा आहे असं सांगितलं जातं आणि म्हणून ह्याचे साक्ष किंवा हा काय नेमकं बोलतोय याचे प्रश्न उत्तर जे होतील ते खूप महत्वाचे. अगदी उर्वशी, एकीकडे तहूर राणाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे तर दुसरीकडे जनभावना सुद्धा तीव्र आहेत. तहूर राणाला लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी होताना दिसते. खास करून मुंबई 26/11 मुंबई हल्ल्यात जे विक्टिम्स आहेत ज्यांनी आपल्या जे जवळचे लोक आहेत त्यांना गमावलं त्या सगळ्यांची ही एक इच्छा आहे की लवकरात लवकर जे खटला पूर्ण व्हावं आणि ह्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे सर्वात जास्त जी पनिशमेंट आहे ती व्हावी. आरोपपत्रही आपण बघितलं तर तेही जे आहे खूप वेगळ्या लेवलच्या जे कॉन्स्पिरसी केलं आहे तहूर राणाने याबद्दल जे आहे समजून येते की तेही इथे सांगितलं आहे. कोलोमन हेडली याला घेऊन जे एक तहूर राणाने कशा प्रकाराने कोलोमन हेडली बरोबर मिळून जुळून जे हा पूर्ण कट रचला आहे त्याचाही आरोपपत्र मध्ये जे आहे सांगितलं गेलं आहे. आपल्याला माहितीये डेव्हिड कोलोमन हेडली याने युएसच्या व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू अबू जुंदालच्या विरोधात जे आहे आपले साक्ष ठेवले. अप्रुव्हर बनवलं गेलं. उज्ज्वल निकम तेव्हा वकील होते. मुंबईच्या कोर्टात सेशन कोर्टात जे स्पेशल कोर्ट आहे तिथे हे पूर्ण सुनवाई झालेली. आता जे आहे इथे तहूर राणा आणि डेव्हिड कोलोमन हेडली याने मिळून कशा प्रकारे कट रचलं, काय वेगळ्या लेवलची रेकी केली आणि इतकंच नव्हे तर लॉजिस्टिकल आणि आर्थिक सपोर्ट जी केली ज्याच्याने इतका मोठा हल्ला झाला या सगळ्यांबद्दल या आरोपपत्रामध्ये आणि तेच आज कोर्टासमोर ठेवलं जात आहे. तेच आज जे जस्टिस आहेत त्यांच्या समोर ठेवलं जातं. अगदी उर्वशी, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त झी 24 तास.